शासनाचा पगार चालू आहे, त्यांना एक्स्ट्रा जे कर्मचाऱ्यांना जो भत्ता पाहिजे किंवा जे काही त्याचा मोबदला पाहिजे तो सुद्धा निवडणूक आयोग देतोय, परंतु ते काम खऱ्या अर्थानं तशा पद्धतीनं होत नाही असं आम्हाला पाहायला मिळालं. त्या समोर इमारत आहे, त्या इमारतीमध्ये 100 फ्लॅटमध्ये आज लोक राहत आहेत, परंतु त्यातल्या फक्त 60 लोकांच्या घरी बीएलओ गेला, तर असे अनेक बीएलओ कुठेही पोहोचलेले नाहीयेत. आणि म्हणून निवडणूक आयोगानं मग कलेक्टर असतील, कमिशनर असतील, निवडणूक आयोगाचे जे जे काम करतायत ते या मतदारसंघाचे जे अधिकारी नेमलेले असतील प्रत्येक मतदारसंघावर, त्या सर्वांनी काळजीपूर्वक याची काळजी घेतली पाहिजे. आणि मतदार हा सकाळी 7 ते 10 आणि सायंकाळी 6 ते 9 या वेळामध्ये जाऊन घर टू घर तपासणी केली पाहिजे आणि घर टू घर जाऊन तो मतदार नोंदला गेला पाहिजे. आणि त्यांना मदत करायचं जरी पक्षांना सांगितलं तर आता कुठली निवडणूक नाही, त्यामुळे राजकीय पक्ष याच्यामध्ये लक्ष देत नाही असं मला पाहायला मिळतंय. म्हणजे कोणत्याही पक्षाने दाखवून द्यावं की आमचा बीएलए हा घरोघरी गेलाय आणि आमच्या बीएलओना मदत केली असं मी जाहीरपणाने सांगतो. कारण मी एक सच्चा कार्यकर्ता आहे, मी कुठेही तुम्हाला खोटं सांगत नाही. पत्रकार परिषद घेतली तर त्यामध्ये खरीच माहिती माझ्याकडून मिळेल, कारण आमचा बीएलओ, आमचे बीएलए हे घरोघरी कुठेही गेलेले नाही. सकाळी गेला त्या भागामध्ये दुसऱ्या दिवशी तो संध्याकाळी गेला पाहिजे, आणि ज्या भागामध्ये तो संध्याकाळी गेलाय त्या भागामध्ये दुसऱ्या दिवशी तो सकाळी गेला पाहिजे. कारण काही लोक रात्रपाळी दिवस पाळीला जातात, काही लोक सकाळपासून घरी नसतात, आणि शनिवार आणि रविवार त्यांनी पूर्ण वेळ काम करावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि याची नोंद निवडणूक आयोगानं घेतली पाहिजे. तर माझ्या घरातल्या 2 लोकांची नावं एका शाळेमध्ये, दुसऱ्या 2 लोकांची नावं दुसऱ्या शाळेमध्ये, आणि दुसऱ्या अजून 2 मुलांची नावं तिसऱ्या शाळेमध्ये जर असतील तर आम्ही मतदानाला जायचं कसं? आणि म्हणून कित्येक शाळा महानगरपालिकेच्या आहेत, म्हणून त्या ठिकाणी मात्र निवडणूक आयोगाची लोक किंवा आमचे निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात त्या मतदारसंघाचे, ते आजही पाहत नाही की या शाळेमध्ये महानगरपालिकेच्या 3-4 खोल्या आहेत तर तिथं 4000 मतदार नोंदवावेत किंवा तिथं त्यांची व्यवस्था करावी. आजही ते करत नाही की आमचा बीएलओनी काम केलेलं नाहीये आणि त्यांना ही जबाबदारी आपण दिली, परंतु ते म्हणतात आमच्यावर ही जबरदस्ती सरकार करतंय किंवा जबरदस्ती निवडणूक आयोग आमच्यावर हे काम लागतंय, म्हणून आम्ही सुद्धा त्या पद्धतीने पाहत नाही त्या कामाकडं. आणि हे काम आमच्यावर काही जबाबदारी नाहीये, परंतु हे जबरदस्ती दिलं जातं, म्हणून आम्ही बसल्या जागेवर कोण येईल त्याचीच नावं नोंदवून घेतो असं ते स्पष्टपणानं नागरिकांना सांगत असतात. आणि आमच्यावर काय जबरदस्ती नाहीये सरकारची किंवा निवडणूक आयोगाची, अशा पद्धतीचं बोलणं सुद्धा बीएलओची येतं. सगळ्यांचं येत नसेल, परंतु बरेच बीएलओ अशा पद्धतीनं बोलतात. तर त्याच्यावर सुद्धा सरकार किंवा निवडणूक आयोग काय लक्ष देणार याची खऱ्या अर्थानं पाहण्याची आज गरज आहे. 5,65,000 की 5,18,000 मतदार होते असं सांगतायत, आणि सापडलेत किती तर 3,14,000. निवडणूक आयोगाने काही बैठक घेतलेली नाही आणि निवडणूक आयोग लोकप्रतिनिधींच्याशी कुठलीही चर्चा करत नाही. पण ते नका करू द्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण मतदार नोंदणी होत नाही याचं काय नाही गांभीर्य घेत. निवडणूक आयोग याच्याकडे बघत नाही, तर आता निवडणुका नसल्यामुळे कुठला लोकप्रतिनिधी याच्याकडे बघत नाही, नगरसेवक बघत नाही, जिल्हा परिषद सदस्य बघत नाही, आमदार बघत नाही, खासदार बघत नाही, कुणीच बघत नाही. पक्षपाती झाली पाहिजे असं मला वाटतं. ह्याच्यामध्ये पक्षपाती होत नाही, कारण पक्षाचा काही संबंधच नाही, परंतु खरं तर बीएलओचे दोष याचे म्हणजे माझा आरोप आहे. कारण बीएलओ आमचेच असतात, कोणीतरी माझाच भाऊ माझीच बहीण तिथं नोकरीला असते आणि ते मात्र हे काम करत नाही, ही माझा स्पष्ट आरोप आहे. मी त्यांना बोलतो सुद्धा. आणि बीएलओ जाऊन जर नाही केले आणि तिथे जर मतदार सापडले तर त्यांना सस्पेन्शनचा ऑर्डर काढून असं जर केलं तरच हे मतदार नोंदणी होईल.